पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले निघाली आहेस आईकडे? एकटी चाललीस? हो. घरी कोणाला सांगितलंय का? नाही. पण जॉईंट फॅमिली मध्ये राहतो, घरच्यांना माहिती असलं पाहिजे आपण कुठे चाललोय. सरिता वहिनीला सांगून जा. बर, सांगून जा. आणि विचारलं तर का चाललीस म्हणून? काळजी करू नका, भांडण झालंय हे नाही सांग. देविका ये बस बस बस, चाय घे. नाही नको. अगं घे, सकाळी सकाळी जरा तरतरी वाटत. यमुना कप दे, बशी पण दे. देविका काल वाईटच झाला गो. ताच मी आता यमुनाक सांगत होते. देविकाचा पहिलाच हळदी कुंकू काय वाटला असत त्या का? आऊस इली होती काय म्हणला असं? वहिनी मी आईकडे जाते. कधी? आत्ता. अचानक किती जातस? करमत नाही काय होय? नाही तसं काही नाही. मग अभिराम भाऊजींवांगडा भांडण? नाही अहो, आईची आठवण येत होती जरा. अगं कालच तरी इली होती ना आऊस तुझी. मग हो, पण बोलणं नाही ना झालं. वय ता पण हात जा तू. तुझा माहेर काय होयच हा, जाऊन येशील पण तू. यमुना माझा लगीन झाला तेव्हा मी खैसला सणासुदीक पण माहेरात गेलंय नाही. शेवटी गणेशाच्या वेळी माझा भाव इलो, पण एकच दिवस राहून दुसऱ्या दिवशी निघाले. कित्या सांग? कित्या? घराचा कोण करणार? वहिनी तुम्ही म्हणत असाल तर नाही जात मी. असा कोण म्हणतंय? जात, पण जाताना आयंका सांगून जा. हा हो. हा हा राहू दे. यमुना ये गो, जा. आता एकदा जाऊ लागला की ऐकत नाही. 2-2 दिवसांनी पळत बघ माहेरात. तरी तर आपता हय. गुड मॉर्निंग. काय दत्ता? वाह आदवा, नाश्ता करणार आहेस? हो हो, सकाळचा नाश्ता दाबून करायचा, पण त्यानंतरचं दुपारचं जेवण जरा कमी. या काय वहिनीने सांगितलं नी? चांगला विनोद होता, चांगला, आवडला आवडला. सकाळी सकाळी गावात भूक लागती, शेतातून इल्यावर कावळे ओरडतात. ते चांगलं आहे, पण आता जरा जप. गावाकडे तशी प्रकृती चांगली राहते, पण शहराकडे हे जपावं लागतं बाबा.
आमका काय कळताला शहरातला. अरे एकदाच काय तो अण्णावडा गेलो होते लहानपणी. अरे त्यात काय, एकदा येऊन जा ना तिकडे. तुम्ही जाशील तेव्हा येईन ना. जाऊ जाऊ, एकदा हा नेनेंचा तपास पूर्ण झाला ना की लगेच निघू. कसं अभिरामाक माहित तुझं मित्र काय करतात. काय झालं? काही नाही, ते नेनेंचा तपास कुठपर्यंत आलाय त्याबद्दल बोलत होतो. काय विश्वासराव कुठे? माहिती नाही. मी नंतर करतो. बघ मला दे. रे माधव म्हणता सकाळचं नाश्तो लय करू खायो. बरोबर ना माधव? हा हो हो हो. नाही मी नंतर करीन ना दादा. आणि हा पूर्वा पांडुक पण ठेवून दे. काल लय मार खाल्ल्याने त्याने. हो एकदा कोण आरोपी असो तो पकडलो जाईल तर बरा व्हाय. ते सगळं ठीक आहे रे, पण आईचं पण जरा बघायला हवं. अरे काल हळदी कुंकवाला ती सवाशिनी सारखी सजून आले. तू विश्वासराव कसल्या तरी बाबाचा अंगार देतो हा ना. पण आपण सुद्धा आणखीन प्रयत्न करायला हवेत ना. प्रयत्न म्हणजे डॉक्टरकडे घेऊन जायचा काय? अभिरामा, तुझं काय म्हणणं आहे याविषयी? काय? त्याका काय विचारतोस? काय खाई नेऊ नको. अण्णा खरं दिसत असेल ते का? अभिरामा, तू काहीच बोलत नाहीयेस, अगदी शांत आहेस. पूर्वा, जरा देविकाला बोलव. कशाला? तिला विचारतो काय कारण आहे ते. दादा ती माहेरी चालली. अच्छा, हे कारण आहे का? असं अचानक किती जाता हा? नाही काही नाही, सहजच. अरे असं नाराज वगैरे व्हायचं नाही रे. बायको एक दिवस पण बाहेर गेली ना तरी तो सुटकेचा दिवस असतो. बट डोंट वरी, तुम्ही या जाऊन. हा, आणि लवकर या. आई काय गो, काय झाला? जरा बोलायचं होतं. अगो मग दारात किती उभा, ये आत ये. नाही असू दे. बस अगो, बस गो बस. काल झाला तर लई वाईट झाला, पण तू असा सगळ्या डोक्यातून काढून टाक. आई मी आज माझ्या आईकडे जाऊन येते. मायरा, अगो असा अचानक कित्या? सहजच. जाऊन ये, पण लवकर परत ये. हा हो. आणि हा, जाताना लाडू घेऊन जावा. अशीच जाऊ नको मायरा. येते. नीट जा, सांभाळून जा गो बाय. अभिरामा, जाताना काय खायला घेऊन जा. हा? दादा मी जात नाही. अरे काय झालं? मग काय एकट्याक पाठवतोस? माधव दादा नमस्कार करते. दादा नमस्कार करते. काय गो, अभिराम येत नाही वांगडा? हे काय देविका, कुठे बाहेर निघाली आहेस का? हो, अगं ती माहेरी जाते. ओ अरे वा, छान, जाऊन ये. हा, पण नार्वेकरांचे जावई बापू सासरी जात नाहीये. का? काय रे अभिराम, काय झालं? मीच म्हटलं त्यांना, परीक्षा जवळ आली आहे ना, अभ्यास आहे त्यांना पण. एका दिवसाने काही होत नाही.
आणि असंही कितीच दूर जायचंय? वहिनी मला खरंच काम आहे. आर्चीस, तू काय करतोय? काय नाही. हा, मग तू सोडून येशील का कारणी देविकाला? ओके. अरे हे ओके काय ओके, तुला काय दुसरं काम नाहीये का? छे, कामं कसली नाही. नाही काय, काल नाही का मला म्हणालास काम आहे म्हणून? हा, अरे मी विसरलोच. अभिदा, आय एम सो सॉरी. मला देविकाला सोडायला नाही जाता येणार. सो सॉरी. तेच तर. ठीक आहे, मग मी तिला रिक्षा स्टँडवर सोडून येतो. अरे मग त्याच रिक्षात बस आणि देविका सोडून ये. अरे पण मी काय म्हणतो, ते रिक्षा वगैरे कशाला? आपली गाडी आहे, गाडी घेऊन जा. कसं? नाही नाही, नको, गाडी नको. का नको? अरे आता आर्चिसला सांगत होतास ना गाडीनी सोडून ये म्हणून, मग तूच जा की. ठीक आहे, येईन मी जाऊन. देविका, चल्लस गो. हो. थांब जरा. पूर्वा, जा बाय, हळदी कुंकवाचा घेऊन ये. आणि भाऊजी, काहीतरी घेऊन जावा जाताना. होय अभिरामा, तसाच जाऊ नको. का असू दे. येतो आम्ही. हे काय, तुम्ही कुठे निघाला? तिला जरा माहेरी सोडून येतो. अच्छा, वहिनी माहेरी चालल्यात वाटतं. पण मग चेहरा का असा झालाय? का अभिरामला सोडून जावत नाहीये? काय हो विश्वासराव, देविका माहेरा जाता ता चालत ना? नाही, तुम्हीच म्हणतास ना खाय जायचा नाही म्हणा. हा, असंही किती लांब आहे माहेर. ठीक आहे, काही हरकत नाही. पण हो वहिनी, जर काही असेल तर तुम्हाला यावं लागेल. हो, येईन मी. या तुम्ही. चल. काय गेलाय? माहेर गेलीये. मायरा गेला तर जाऊन देत, पण असा कसा गेला? हे का काय बोलूक पण जमणार नाही? मी हाय समोर उभे होताय ना. आजवर या घरात माका कोणी मान दिलो नाही. आता ह्या इला, आता ह्या पण माका मान देवचा नाही काय? आया, सरिता, गो सरिता. दत्ता भाऊ, बरं झालं तुम्ही भेटलात. आता तुम्हालाच भेटण्यासाठी येणार होतो. या बसा. काय झाला? काहीही झालेलं नाही. बसा बसा. काय हो, काय काय चाललं? हा काही नाही, सहज. आज अभिराम पण घरात नाही. म्हटलं काय करावं, दत्ता भाऊंशी बोलावं. असं कसं? काहीतरी काम असल्याशिवाय तुम्ही असाच बोलू की येणार नाही? हे काम आहे, पण आज मी एक ऑफिसर म्हणून बोलत नाही. हा, आज मी अभिरामचा मित्र म्हणून बोलतोय. काय काम? हा, जरा एका विषयावर बोलायचं होतं. इला लक्षात. तुमका त्याच विषयावर बोलूचा ना? माका पण कळला.
मी तुमका आधीच सांगितलेलं आहे. हो, तुम्ही मला सांगितलंय, पण मी आज एक घरातला माणूस म्हणून बोलतोय. एवढा तरी आपलेपणा आहे आपल्यात. मी एक माणूस म्हणून बोलतोय. छायाताईंना त्यांचा आमका लोक काय म्हणतील? लग्नाच्या पहिल्या दिवशी जेव्हा त्यांचा नवरा गेला तेव्हा हे लोक आले होते का त्यांना आधार द्यायला? तुम्हीच दिलात ना आधार. पण असा नाही होय. असं होऊ नये. कितीतरी संसार नव्याने सुरू झालेले आहेत. माझो ह्या लग्नात विरोध आहे. पण का? तुम्हाला छायाताईंची काळजी नाही वाटत का? काळजी वाटता म्हणून त्या काय घरात ठेवलंय. पण या घरात त्यांच्या इच्छेला काहीच अर्थ नाही. दुसऱ्या लग्नात काय अर्थ हा? असं कुठल्या शास्त्रात दिलंय? आमका शास्त्र सांगू नको. पण रिक्वेस्ट करू शकतो ना एका बहिणीसाठी तिच्या सख्या भावाकडे. प्लीज दत्ता भाऊ, मला सांगा, तुम्हाला त्यांचा इतका राग काय येतो? माका किती राग येत? माझी बहीण आती. पण मग बहिणीसाठी तुम्ही काय केलं? काय नाही केलंय. 3 भावांची एकुलती एक बहीण. पण मग तिचं खरं सुख कशात आहे? म्हणजे ता सुखात नाही असं म्हणू काय तुमका? तुम्ही तिला शेवटच्या आनंदात कधी पाहिलं होतं? सांगा ना. शेवटचा हसताना, लाजताना कधी पाहिलं होतं? त्या लग्नाच्या वेळा नवऱ्याकडच्याने होकार दिल्यानी तेव्हा बघितलं. असताना असताना त्याच्या लग्नाचा सगळ्यात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर माका. अण्णांनी सांगितले नाही नवऱ्याकडच्याने होकार दिले तेव्हा ज्या खोलीत तिला तसंच माका सांगू लागलं. मी ते का चिडवत होते. अचानक मिठी मारून रडू लागला. आता मी माझ्या घरात जाणार तेव्हा हे दत्ता रडलो. पण बहिणीचं सुख होता त्या लग्नात. नवऱ्याचं कार्ड पिळताना हळूच त्या कानात सांगितलंय माझ्या बहिणीक सुखात ठेव. लय आनंदात बघितले ते का नवऱ्याच्या गळ्यात माळ घालताना, कन्यादान होताना, 7 फेरे घेतात. घरातून जाताना त्याच्या डोळ्यात पाणी होता. पण त्या पाण्यात सुद्धा आनंद होता. आणि तेच सुख तिला परत मिळवून द्यायचंय तुम्हाला. दत्ता भाऊ, मला माहिती आहे तुम्हाला छायाताईंच्या वागण्याचा खूप राग येतो. पण त्या अशा का वागतात? कारण त्यांना कुणाच्या तरी आधाराची गरज आहे. त्यांना आपल्या माणसाची गरज आहे. हा, आणि यासाठी आपण त्यांचं लग्न लावायला हवं. गावाचा विचार सोडून द्या, पण तुमची बहीण सुखी होईल ना. त्यांच्या मनात तुमच्यासाठी जो राग असेल तो दूर होईल. आणि मग बघा, तुमची बहीण पुन्हा एकदा तुम्हाला हसताना, लाजताना दिसेल. हो, आमचा
विश्वासराव, किंवा आमच्या घरात तो प्रश्न आणि काहीच लोक कोणतो आमच्या बहिणीचा खरा सुख कशात आता सांगतात. आधीच आमका कळू काय होता. होय, डोळे उघडलंस तू. हो, छायाचं परत एकदा लग्न होईल.